Today we are going to study about the chapter number 3. Name of the chapter is current electricity. Already you know about the transformation of energy. How the energy transformed from one energy to another. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये कसं करता येतं या सर्व भागाचा अभ्यास आपण मागच्याच प्रकरणामध्ये केलेला आहे. एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशनची वेगवेगळी रूप आपण पाहिले, वेगवेगळे फॉर्म्स पाहिले. We saw the different forms of energy, how the one form of energy can be transformed into another form, and then we are going to study about the law of conservation of energy. After studying this all part, today we are going to study about the electricity, current electricity. Name of the chapter is current electricity. Now what is meant by electricity? Electricity is the flow of current. Flow of current is called as electricity. Now we all know that the electricity is very important for us because in our home many domestic appliances they are run by the electricity. Without electricity we cannot save our life. We cannot live without electricity. Electricity is very important at night. रात्रीच्या वेळी आपल्याला विद्युत पुरवठा किंवा विद्युत धारेची सर्वात जास्त आवश्यकता असते. At night electricity we are going to use the electricity very much. Now many domestic appliances like mixer, refrigerator, oven, fan, mixer, all that devices run by the electricity and we can use that domestic appliances or असे जे घरगुती उपकरण आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्याचा वापर करत असतो they all run by electricity. ते सर्व कसे विद्युतवरच चालतात. विद्युतवर चालणारी सर्व उपकरणं आहेत. मग इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? फ्लो ऑफ करंट. मग हे जे करंट आहे कसं प्रोड्यूस होत असतं? वेन इलेक्ट्रॉन फ्लोज देन करंट फ्लोज. जेव्हा इलेक्ट्रॉनचं वहन होत असतं तेव्हा विद्युत धारेचं वहन होत असतं. असं आपल्याला थोडक्यात म्हणावं लागेल. इन शॉर्ट we call when electron flows then current flows. Direction of flow of current is from negative charge to positive charge. बघा जी डायरेक्शन आहे इलेक्ट्रॉनची कन्व्हेन्शनल डायरेक्शन आहे. इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. बट डायरेक्शन इलेक्ट्रिसिटी फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज मीन्स the direction of electron is opposite to the direction of electricity flow. इलेक्ट्रिसिटी फ्लोची जी डायरेक्शन आहे ती इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनच्या नेहमी कशी असते? अपोजिट असते बिकॉज इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. हाऊ करंट इज प्रोड्यूस देन? नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ करंट इज प्रोड्यूस? वी नो that there are many heavier elements which are present in nature. They are called as nuclear elements like thorium, radium, neptunium, uranium. They are bombarded. When they are bombarded, then this process again in that process current is produced or from coal electricity is also produced. तर कोळशापासून सुद्धा विद्युतची निर्मिती होत असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला माहितच आहे. मग इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होत असतं? Then we are going to study about the next part of the chapter is potential and potential difference. Flow of electron charge between two points. This depend upon the kind of electric level. इलेक्ट्रिक लेवलचा जो टाइप आहे किंवा त्याचा जो प्रकार आहे तर इलेक्ट्रॉनचा जे फ्लो आहे ते इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे दिस बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधला इलेक्ट्रॉनचा चार्ज दिस डिपेंड्स अपॉन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. इलेक्ट्रिक लेवलच्या काइंडवर तो डिपेंड असतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज बिटवीन टू पॉइंट्स डिपेंड अपॉन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. These between these points. या दोन पॉइंट लाच इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतात. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल देन? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज बिटवीन टू पॉइंट्स डिपेंड्स अपॉन काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. दिस पॉइंट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. या पॉइंटलाच म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो असतो दोन पॉइंट मधला दिस डिपेंड अपॉन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. इलेक्ट्रिक लेवलच्या काइंडवर तो डिपेंड असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग a positive charge flows from point of higher potential
टू अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे पॉझिटिव्ह चार्जचं वहन होत असतं. पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. परंतु काय तुम्हाला आता सांगितलं मी की इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. परंतु इलेक्ट्रॉनचं जे वहन आहे ते लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे होत असतं. पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल, but electron flows from point of lower potential to higher potential. The difference between the values of potential at 2 points, या दोन पॉइंट मधली जी पोटेन्शियलची जी डिफरन्स आहे, पोटेन्शियल मधला जो डिफरन्स आहे दोन पॉइंट मधला, that is called as potential difference. The difference of potential between the values of difference of potential between the values of potentials at these 2 points. Difference between the values of potential at 2 points is called as potential difference. आणि यालाच काय म्हणतात potential difference. This is called as potential difference. Then how we can calculate that potential difference? हा जो potential difference आहे हा आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो हे आपल्याला बघायचं. We know that potential difference means the difference of potential between 2 points. Difference of potential between 2 points is called as potential difference. Means from two charges, in between two charges, the difference of potential, that is called as difference of potential between positive and negative charge. Difference of potential between positive and negative charge, that is called as potential difference. We are going to calculate the potential difference of a cell. सेलचा पोटेन्शियल डिफरन्स आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो. A potential difference means, again we can define the potential difference of cell is the ratio of charge per unit time. मग पोटेन्शियल डिफरन्स एक potential difference between two cells is equal to W upon Q. The work done per unit charge, the work done per unit charge, work upon total charge transfer, work upon total charge transfer. The rate at which the work in which total charge transfer is called as potential difference between two cells. Potential difference between two cells is equal to work upon charge, W upon Q. Work is denoted by letter W, charge is denoted by Q. Therefore, the rate at which work per unit total charge transfer, or to carry the total charge transfer, is called as potential difference between two cells. Now, what is the SI unit of that potential difference? Unit of work is joule. Unit of charge is coulomb. जूलचं युनिट आहे आपला वर्कचं युनिट आहे जूल आणि टोटल चार्ज चार्ज युनिट आहे कुलम. देयरफॉर SI unit of potential difference equal to joule upon coulomb, or they also called as volt. Potential difference unit आहे volt. Joule upon coulomb is also called as volt. मग then how electron flows? इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होत असतो आणि या इलेक्ट्रॉन्सला असं म्हटलं जातं फ्री इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्री इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला ऑलरेडी वी सॉ अबाउट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू सेल, वर्क अपॉन चार्ज, वर्क पर युनिट चार्ज, वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. द युनिट ऑफ वर्क, when we calculate the unit of potential difference, unit of work is joule, unit of charge is coulomb. Therefore, joule per coulomb, that was discovered by scientist Holt. Therefore, the unit of potential difference is volt.
नाउ देन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द कन्सेप्ट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. यानंतर आपल्याला फ्री इलेक्ट्रॉनची कन्सेप्ट बघायची आहे. We know that atom has protons. Atom has positively charged nucleus. At the center of atom there is positively charged nucleus, and to the positive charged nucleus electrons are revolving around that nucleus. Electron हे nucleus भोवती revolution होत असतं, but that revolution is in random motion. इलेक्ट्रॉनचं जे मोशन असतं ते रॅन्डम असतं. There is a random motion of electron. Electrons are revolving around the nucleus, positively charged nucleus, and they are bound to away from the nucleus. परंतु ते न्यूक्लियसच्या दूर असतात. They are away from the nucleus. न्यूक्लियस पासून दूर असतात. And but their motion is freely. They are move freely, but in random motion. And therefore that electrons are called as free electrons. आणि मग इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतात? फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यांचं जे मोशन असतं, बिकॉज ॲटम हॅज पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, अँड द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन they are revolving around the nucleus. The motion is random. They are randomly moved and they are away from the nucleus, and that electrons are called as free electrons. Okay, we will see afterwards the remaining part.